सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। सातारा जिल्ह्यात तसं भाजपचं वर्चस्व दिसून येतं। यापूर्वी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून जो राज्यात एक वेगळा दबदबा होता, तो आता भाजपचा दबदबा आहे असं एकंदरीत गणित दिसतंय आणि वास्तव तसंच आहे। सातारा नगरपालिकेचं गेला 15-20 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर खासदार उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोघातच खरं तर सातारा नगरपालिकेची निवडणूक रंगत आणायची आणि यावेळेला भाजपनं एकत्र निवडणूक लढवण्याचं किमया खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी हे संपुष्टात आली। खरं तर राष्ट्रवादी ज्या वेळेला शिवेंद्रसिंहराजे भोसले होते त्यावेळेला देखील सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी अशाच पद्धतीने निवडणुका लढवल्या गेल्या होत्या, हा इतिहास आहे। त्यावेळेला उदयनराजे दोघे एखाद्या पक्षात असले तरी कधीही अशा पद्धतीने सातारा नगरपालिकेची निवडणूक लढवली गेली नाही। पण भाजपनं मात्र यावेळेला भाजपच्या चिन्हावरच ही निवडणूक लढवली पाहिजे अशा पद्धतीचं एक व्यूहरचना दाखली आणि भाजप त्यात यशस्वी झाली म्हणायला काही हरकत नाही। आता साताऱ्यात नगरपालिकेच्या जर एकंदरीत जर हे बघितलं तरी दोन्ही राजे एकत्र असताना जवळजवळ 20 ते 22 अपक्ष उमेदवार म्हणजे नगरपालिकेचे नगरसेवक हे निवडून आले आणि हा एक वेगळा यावेळचा खरं तर आपल्याला सातारकरांचा कल दिसून येईल। म्हणजे जरी दोन्ही राजे एकत्र असले, दोन्ही राजे भाजपमध्ये असले तरी अपक्षांनी मात्र बाजी मारली। मग त्यात अंतर्गत मतभेद असतील किंवा सुंद उपसुंदी असेल, कुणाला उमेदवारी निवडून द्यायचं हे दोघांनी ऐन वेळेला ठरवलेलं असेल, पण चमत्कार मात्र साताऱ्यात घडला आणि बऱ्यापैकी खरं तर अपक्षांना सातारा नगरपालिकेत यश आलं। पण हे जवळजवळ एक जर सोडले तर बाकीचे सगळे जे भाजप निवडून म्हणजे अपक्ष निवडून आले, हे अपक्ष निवडून आले नगरसेवक हे सगळे थोरल्या वाड्यावर गेले म्हणजे जलमंदिरावर विसावले असं हे गणित आहे। आणि हे जर पाहायला गेलं तर नगरपालिकेची सत्ता एक हाती जर भाजपच्या हातात आहे तर सर्व काय आलबेल चालेल अशा पद्धतीचा सातारकरांचा समज होता। हा गोड समज जो झाला तो खरं तर नेस्तानाबूत झाला असं म्हणायला काही हरकत नाही। खरं तर पहिल्या सर्वसाधारण सभेपासून आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर दोन्ही राजे एकत्र आलेत, ते तन मन आणि धनाने एकत्र आलेत आणि कार्यकर्ते मात्र जसे पूर्वी एकमेकाच्या विरोधात असायचे त्याच पद्धतीचं वातावरण नगरपालिकेत आज तरी दिसतंय आणि ते दिसू नये अशी सातारकरांची अपेक्षा आहे। कारण दोन्ही छत्रपती जर एकत्र असतील तर नगरपालिकेला फक्त विकास आणि विकास कामासाठीच तुम्ही कामं केली पाहिजेत आणि त्यासाठी या पद्धतीनं नगरपालिकेचा कारभार व्हावा अशी लोकांची सर्वसामान्य माणसांची अपेक्षा आहे आणि सातारकरांची अपेक्षा आहे। पण ह्या गोष्टी जर तरच्या होत्या त्याला कुठंतरी पहिल्या सर्वसाधारण सभेपासून खरं तर ग्रहण लागलेलं एकत्रीकरणाला दिसतंय। कारण लेवेंचं जर अण्णा लेवे जरी आता नगरसेवक नसले, माजी नगरसेवक जरी असले तर त्यांच्या सौभाग्यवती मुक्ता लेवे या मात्र नगरपालिकेच्या आत्ताच्या नगरसेविका आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या बाबतीत जर पहिल्या तुम्ही जर सर्वसाधारण सभेत बघितलं तर त्यांनी जी आक्रमक भूमिका घेतली होती ती आक्रमक भूमिका खरं तर सर्वसामान्यच नव्हे तर दोन्ही नेत्यांना सुद्धा विचार करणारी अशीच होती। आज जर पाहायला गेलं तर त्याच्यानंतरचं जे राजकारण गाजतंय ते नगरपालिकेतलं अपात्रतेचं गाजतंय। खरं तर साताऱ्यात आता अपात्रतेबाबत आणि गुन्हे दाखल करण्याबाबत जे आग्रह धरला जातो ते 3 जणांवर दिसतोय। खरं तर नगरपालिकेच्या राजकारणात अण्णा लेवेंनी म्हणजे वसंत लेवे यांनी उमेदवारी अर्ज खरं तर सौभाग्यवतींसाठी काढून घेतला, कारण त्यांना उमेदवारी भाजपनं दिल्यामुळे त्यांना काढून घ्यावा लागला उमेदवारी अर्ज। पण हे करत असताना हे दोन्ही ठिकाणी
त्यांनी अर्ज दाखल केले होते, त्यातला एक अर्ज खरं तर त्यांनी काढला. हे जरी असलं तरी पुढचा कालखंड मात्र अण्णा लेव्यांसाठी आता खडतर दिसतोय. कारण एकंदरीत जर बघितलं तर सर्वात पहिला जो अपात्रतेचा अर्ज दाखल झाला तो मुक्ता लेव्यांसाठी झाला. सौभाग्यवती मुक्ता लेवे ह्या खरं तर नगरपालिकेच्या राजकारणात अतिशय हुशार आणि तज्ज्ञ असं एक नगरसेविका म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यांच्यावर पहिला अपात्रतेची टांगती तलवार ही शिंदे जे आहेत त्यांनी हे केले आणि संपत्ती लपवली अशा पद्धतीचं त्यांच्यावर आरोप केले गेले. आणि त्याचा आता खरं तर प्रांताधिकारी आशिष बारकुल साहेबांच्याकडे त्याची सुनावणी सुरू झाली. त्याच्यानंतर आले ते माजी नगराध्यक्ष निशांत पाटील. निशांत पाटील हे माजी नगराध्यक्ष म्हणून आहेत, पण त्यांचा जनसंपर्क फार मोठा आहे. एक स्पष्ट वक्ता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. असं असताना निशांत पाटलांच्यावर ती अपात्रतेच्या बाबत खरं तर तुमच्या जे आमचे सुशांत मोरे आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून, आणि त्यांचं एक वेगळं समाजात वलय त्यांनी दाखल केला. त्याच्यानंतर मात्र खरी खळबळ उडाली. ती खरी आता तर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडं आता पद आहे भाजपचं, आणि शिवाय आरोग्य सभापती म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी टाकली शिवेंद्र बाबांनी ते धनंजय जांभळे. कारण ते नेहमी प्रसिद्धीत होतात असतात आणि प्रसिद्धीत होतात असताना धनंजय जांभळे एक वेगळं वलय साताऱ्यात निर्माण करण्याचं काम करतात. आणि त्यांच्यावरच काल तर सुशांत मोऱ्यांनी मोठा एक अणुबॉम्ब टाकल्यासारखा राजकीय अणुबॉम्ब टाकलेला आहे. आणि त्यांनी संपत्ती लपवली आणि त्यांनी त्यांच्या अपात्रतेची कारवाई करा आणि त्यांच्या फौजदारी खटला दाखल करा अशा पद्धतीची त्यांनी एक मागणी केली. आता ह्या ज्या वेळेला मागण्या होतात त्यावेळेला खरं तर मला एक सांगावंच वाटतं आरडी की आपल्याला 26/11ला जो बॉम्बेत हल्ला झाला, तो हल्ला झाल्यानंतर कसाबला जो आपण त्यातला एकमेव आरोपी जो सापडला होता दुवा, त्याला फाशी द्यायला आपल्याला 13-14 वर्ष लागली. म्हणजे आपण लोकशाहीत आहोत. त्यामुळं लोकांना असं वाटलं की कसाबा सापडला, उद्या झाला की खरं तर अशोक कामटेंसारखा एक पोलीस खात्यातलं एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांच्या नंतर उमळे गेले. यांच्याबरोबर चांगले चांगले अधिकारी यांना खरं तर आपला जीव 26/11 गेला. तरी देखील कसाबला आपल्याला 14 वर्ष जवळजवळ लागली असतील. तर हे आपलं जे संविधान आहे, हे संविधान प्रमाणे आपल्याला पटकन निर्णय घेता येत नाही. किंवा इतर देशांसारखं की खून केला त्याला लगेच फाशी द्या, बलात्कार केला त्याला त्याचे हातपाय तोडा, अशा पद्धतीचं जे बाहेर आपण ऐकतो ज्या पद्धतीनं अन्य देशात, तसं आपल्याकडे करता येत नाही. आपल्या लोकशाहीनं आपल्याला लोकशाही मार्गाने जावं लागतं. त्या पद्धतीनं खरं तर सुशांत मोरे हे मागणी करतायत. पण एक उदाहरण देतो की ज्या वेळेला सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी अशा पद्धतीनं नगरपालिकेच्या राजकारणात ज्या वेळेला कार्यरत होती, त्यावेळेला गोडोलीतले नगरसेवक शेखर मोरे पाटील यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या वडिलांनी इमारतीवर एक पत्र्याचं शेड टाकलं म्हणून फार मोठी तक्रार अपात्रतेशी संदर्भातली खरं तर यापूर्वी केली गेली होती. आणि ती माझ्या अंदाजानं, माझ्या माहितीप्रमाणे ती सुशांत मोऱ्यांनीच केली होती. पण त्याचा निकाल 5 वर्ष लागलाच नाही. तर आज लोकांना ह्या तिघांच्यावर तक्रारी झाल्यावर असं वाटतंय किंवा ह्या 3 झाल्या म्हणून आज आपल्याला आरडी वाटतंय. पण भविष्यात अशा पद्धतीनं 7 ते 8 तक्रारी येतील अशी एक राजकीय वर्तुळातली चर्चा आहे की 8 जणांचं माहिती काढली, 9 जणांची माहिती काढली, 9 जण अपात्र होतील. तसं जर करायचं गेलं तर बरेच सापडतील. पण ही जी प्रक्रिया आहे म्हणजे या अपात्रते संदर्भातली, समजा आज आम्ही पहिली तक्रार केली प्रांतांच्याकडे त्याची सुनावणी होती, त्यासाठी तुमचे 5-6 महिने जातात. निकाल मिळतो, त्याच्यानंतर अपिलाची तारीख जाते, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जातं, जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्षभर पडून राहतं. व त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आहे ते आयुक्ताकडे जातं, तिथं ते पडून राहतं. त्याच्यानंतर ते विषय असा आहे की ते मंत्रालयात सुद्धा जाऊ शकतं. आज गंमत अशी आहे, हे तिन्ही जे उमेदवार आहेत, जे नगरसेवक आहेत, ज्यांना अपात्रतेबाबत सुशांत मोऱ्यांनी फार आक्रमक भूमिका घेतली, राजकारणात ज्याच्या मागे राजकारणी खंबीरपणे उभे आहेत, त्याच्या मागचं राजकारणात मागं असल्यामुळं त्याचा निकाल 5-5 वर्ष लागत नाही. तर आणखी किती जरी आले
तर ही मंडळी बिनधास्त असतात. तर एकच उदाहरण देतो. जिल्हा परिषदेला 37 उमेदवार सदस्य, जिल्हा परिषद सदस्य जर युतीकडे असतील आणि तरी देखील महाविकास आघाडीची सत्ता तिथं जर आली असेल तर भाजप काहीही करू शकतं. ह्याचं एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला आज सातारा जिल्ह्यातलं म्हणून तुम्हाला देता येईल. ह्या तिघांच्यावर जरी आज टांगती तलवार आपण म्हणतो, प्रत्यक्षात त्यांना पहिला दिलेल्या निकालावर अपील करण्याची तरतूद कायद्यात आहे आणि ती त्यांना लोकशाही मार्गाने दिलेली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला भविष्यात ह्यांना एक ठिकाणी अपत्र केलं आणि पुन्हा त्याच्यावर जर त्यांनी पुढे अपील केलं तर मात्र ह्याच पद्धतीनं त्या अपील करण्याची संधी ह्या अपात्र उमेदवारांना खरं तर दिली जाते. आणि त्याच्यामुळे काही कायद्यातल्या तरतुदीनुसार आहे, तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही. जरी तुम्हाला एखाद्या गंभीर गुन्ह्यात 10 वर्षाची शिक्षा लागली आणि जिल्हा न्यायालयानं शिक्षा दिल्यानंतर तुम्हाला अपील करण्याची मुदत हायकोर्टासाठी, उच्च न्यायालयासाठी तुम्हाला दिली जाते. तशाच पद्धतीचं हे वातावरण आहे, तशाच पद्धतीचा हा कायदा आहे. अपत्र म्हणजे धनंजय जांभळेवर जे तक्रार केली, म्हणजे धनंजय जांभळेंचा पहिल्या निकाल प्रांत साहेबांनी विरोधात दिला, म्हणजे त्याच्या विरोधात गेला म्हणून धनंजय जांभळे दुसऱ्या दिवसापासून घरी बसतात असं नाही, तर त्यांना अपिलाची तरतूद आहे. त्याच्यामुळं धनंजय जांभळे हे पुढचे 5 वर्ष, या पाठीमागचा जर इतिहास बघितला तर 100% 5 वर्ष हे काढू शकतील अशा पद्धतीची अशा चर्चा चालू आहे. कारण त्या चर्चेला तर ते असं म्हणजे मागचा जर इतिहास बघितला तर त्याच पद्धतीचा आहे. धनंजय जांभळेंसारखा जिल्ह्याच्या उपाध्यक्षाला तुम्ही जर अपात्र ठरवलं आणि पुन्हा निवडणुका लागल्या तर हे भाजपच्या दृष्टीनं फार मोठी मानहानिकारक ही गोष्ट आहे असं समजलं जाईल, अशी चर्चा होईल. त्याच्यामुळं यांना फार मोठी काय भीती आहे आणि फार मोठ्या ह्याला सामोरं जावं लागेल. त्या कायदेशीर म्हणजे तुम्हाला कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या मांडवाखालनं ह्याला जावं लागेल, त्यांना वकील द्यावे लागतील, त्यांना आपलं म्हणणं द्यावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी पुढं फार मोठी त्यांना हे होईल. ह्याच्यातून एक निष्पन्न होईल की लेव्यांच्या संदर्भात जे वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात की धाकट्यावाड्यानं त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने केले होते, त्यावेळेच्या चर्चा तशा होत्या. पण आता ह्या दोघांच्यावर तक्रारी झाल्यानंतर त्याला कुठं वाव राहत नाही, किंवा तसं झालं तर एका वेळेला सगळे निकाल द्यावे लागतील आणि तशा पद्धतीचे त्यात तरतूद आहे. म्हणजे हे तीनही उमेदवार म्हणजे तिन्ही नगरसेवक जर अशा पद्धतीनं त्यांच्या बाजूने निकाल लागला, वेल अँड गुड, बाजूने निकाल लागला तर सुशांत मोरे अपिलात जाणार, आणि जर त्यांच्या विरोधात निकाल गेला ह्या तिन्ही नगरसेवकांच्या तर निश्चितपणानं हे तिन्ही नगरसेवक हे जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करतील, आयुक्ताकडे अपील करतील आणि भाजपचेच नगरसेवक असल्यामुळं अपात्र होतील आणि अपात्र करण्याची वेळ आणि त्या प्रभागात निवडणूक लागेल असं मला तरी आज वाटत नाही. कारण या पूर्वीचा इतिहास तसाच आहे, लोकांच्या चर्चाही तशाच आहे. भाजप कधीही आपल्या स्वतःच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना अपात्रतेची टांगती तलवार जरी आज वाटत असली तरी त्यांना अपात्र ठरवून देणार नाही. ह्याच्यासाठी कमीत कमी 4 वर्षाचा कालावधी जाईल. 1 वर्ष कसंही जाईल आणि 5-6 महिन्यासाठी कोणीही तिथं निवडणूक लढवायला जाणार नाही. त्याच्यामुळं वर्षभरात होईल, वर्षाच्यात होईल, त्याला काय टाइम बॉन्ड नाही की ह्या फास्ट ट्रॅकवर ह्या म्हणजे केस चालवली पाहिजे, हा खटला चालवला पाहिजे, ही तक्रार चालवलं पाहिजे, असं कुठं तर त्यात नाही. तर ही तरतूद नसल्यामुळं कशीही का होईना हे 3-4 वर्ष आरामात ही तिघं चौकाडतील. पुढच्यांना सुद्धा त्याच पद्धतीनं जर काय तक्रारी झाल्या सुशांत मोरेंकडून, पण एक आहे की मालमत्ता लपवणं ह्याला एक ॲफिडेव्हिट असतं आणि ॲफिडेव्हिट केल्यानंतर ते जर चुकीचं ठरलं तर त्याच्यावर ह्यांना त्या पद्धतीनं खरं तर कायदेशीर बाबींनाही सामोरं जावं लागतं असतं. ते फार मोठी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियापर्यंत कोण टिकत नाही. एकमेकाचे ही काही मेट्रो सिटी नाही, त्यामुळे एकमेकाचे संबंध असतात, मागं पुढं ते मनोमिलनाचं होऊन जातं. पण साताऱ्यात ती चालू आहे राजकारण, ते दोन्ही राजे एकत्र असताना नगरपालिकेतलं मात्र जे आता सध्याची जी परिस्थिती बघते, परवाच्या सभेत सुद्धा म्हणजे काही नगरसेवकांनी वॉकआउट केलं असं जे चित्र दिसलं, हे खरं तर दोन्ही राजे एकत्र असताना अशा पद्धतीनं होणं म्हणजे दोन्ही राजांना खरं तर मानहानिकारक आहे. ते होऊ नये. साताऱ्यातल्या विकासाला तुम्हाला सातारकरांनी संधी दिली,
त्या सातारकरांनी दिलेल्या संधीचं सोनं करण्याचं काम आणि दोन्ही राजे एकत्र आल्यामुळं साताऱ्यात एक विकासाची गंगा व्हावी एवढंच सातारकरांची अपेक्षा आहे. ह्या पात्र अपात्रबाबत जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती फार मोठी प्रक्रिया आहे. ही लढतच राहणार. आणखी 4-8 दिवसानं म्हणजे आता जर लेव्यांच्यावर कुणी जर म्हटलं ना अपात्र किती जणांच्यावर तक्रारी झाल्या सांगा, तर मुक्ता लेव्यांच्या बाबत सुद्धा नाव कुणाला आठवणार नाही. एवढी शॉर्ट मेमरी लोकांची झालेली आहे. त्यामुळे पात्र अपात्र आता हा चर्चेचा विषय आहे. पुढं सुद्धा असाच चर्चेचा विषय तुम्हाला 3-4 जणांचा ऐकायला मिळेल. त्यावेळेला सुद्धा असंच होईल. मात्र नेते मंडळी जोपर्यंत त्यांच्या मागे आहेत, भाजपचे हे तिन्ही नगरसेवक आहेत, नेते मंडळी हे त्यांच्या पाठीमागे आहेत, तोपर्यंत त्यांना तितकीशी भीती ही राहणार नाही. कायद्याचं राज्य आहे, पण कायदा कसा राबवायचा हे राजकारणी ठरवतात. हे तुम्ही फक्त सातारा नगरपालिकेचंच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या राजकारणात पाहिलंय, राज्याच्या राजकारणात पाहिलंय, तुम्ही देशाच्या राजकारणात पाहताय, अन्य राज्यातल्या राजकारणात पाहताय. तशाच पद्धतीनं कायदा राबवला जाईल. लोकशाही आहे, लोकशाही मार्गानं चाललेलं हे राज्य आहे आणि लोकशाही मार्गानं हा सातारचा जो गाडा आहे तो सातारकरांनी त्यांना झुकतं माप दिलेलं आहे. सातारकरांनी त्यांना निवडून दिलेलं आहे. पण पात्र अपात्रतेचं जे हे आहे ते 1-2 दिवसाचं नाही तर कमीत कमी 3.5-4 वर्षे हा खेळ चालू शकतो. फक्त नेत्यांचं पाठबळ पाहिजे आणि भाजपच्या नेत्यांनी ते मनावर घेतलं पाहिजे. कधीही स्वतःचं झाज बुडवून देणार नाहीत, स्वतःचा कार्यकर्त्याला अडचणीत येऊन देणार नाहीत. जिल्हा उपाध्यक्षाला जर अपात्रतेची जर नामुष्की आली तर मात्र भाजपला ती मानहानकारक असेल. यासाठी अपील केलं जाईल. शेवटपर्यंत याचा निकाल किती वर्षाने लागेल हे आज तरी सांगणार. वेळ पडली जर आरडी अशा पद्धतीने हे स्पीड झालं आणि वरपर्यंत ह्या गोष्टी जर रुजत गेल्या तर लवकर सुद्धा निकाल लागू शकतो. पण आजपर्यंतचा इतिहास आहे 3-3.5 वर्ष 4 वर्षापर्यंत हा कालावधी घालवू शकतात. इथपर्यंतचा राजकीय कालखंड जाईल अशी साताऱ्यात चर्चा आहे आणि त्याला आपल्याला यापूर्वीचे काही उदाहरण आहेत.